जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एका विभागामध्ये निघलेल्या भरतीविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. तर मग ही भरती कोणत्या विभागामध्ये आहे? तर ही भरती आदिवासी विकास विभागामध्ये आहे आणि ही भरती 2026 ची आहे. ही भरती सरळ सेवेमार्फत घेतली जाणार आहे. चौकीदार पदासाठी भरती आहे आणि हे पद गट ड च आहे. यामध्ये एकूण 416 पदे भरले जाणार आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे 10वी आणि पगार असणारे जवळपास 47,000 रुपये. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ संपूर्ण माहितीसाठी सविस्तर बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण मी भरतीविषयी माहिती सांगणार आहे. आता यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, हे फॉर्म कधीपासून चालू होणार आहे, नेमकं या पदासाठी तुम्हाला कुठे नोकरी करावी लागणार आहे. तर बघा, या पदासाठी नोकरी जे चौकीदार म्हणून तुम्हाला हा शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृह या ठिकाणी ही नोकरी करावी लागत असते. मग या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आदिवासी विभागाचे शासकीय वसतिगृह आणि शासकीय आश्रमशाळा आहेत. मग याचे मुख्यालय जे आहेत, तर मुख्यालय महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी आहेत. कोणत्या ठिकाणी आहे? तर नाशिक या ठिकाणी मुख्यालय आहेत. आणि तुम्ही या वेबसाईट वरती जाऊन फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. आणि हे अर्ज कधीपासून सुरू झाले आहे? तर हे अर्ज सुरू झाले आहे बघा 27/4/2026 पासून आणि शेवटची तारीख असणार आहे तर 18/5/2026 पर्यंत तुम्ही हे अर्ज भरू शकतात. हे फक्त या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही हे अर्ज भरू शकतात. मग पुढे पात्रता काय असणार आहे यासाठी? तर बघा, पात्रता असणार आहे उमेदवार हा भारतीय नागरिक असावा आणि महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे. यासाठी वयोमर्यादा आहे बघा, यासाठी वयोमर्यादा ही 1/4/2026 या तारखेस कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष असावी. आणि ही कुणासाठी आहे? तर खुल्या प्रवर्गासाठी. कुणासाठी? खुल्या प्रवर्गासाठी. आणि जर मागासवर्गीय उमेदवार असतील, मागासवर्गीय उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी 18 वर्ष कमीत कमी व जास्तीत जास्त 43 वर्षाची वयोमर्यादा आहेत. मग यासाठी अजून जे काही प्रवर्ग आहेत, जसे की माजी सैनिकाला नोकरी सोडल्यापासून, म्हणजे माजी सैनिक होते ते, त्यांनी आर्मीतील नोकरी सोडल्यापासून 3 वर्ष किंवा जास्तीत जास्त 45 वर्ष वय असायला पाहिजे. अनाथ उमेदवारासाठी 43 वर्ष वयोमर्यादा आहे आणि अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहेत. मग यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? तर यासाठी शैक्षणिक पात्रता आहे बघा एचएससी म्हणजे काय? तर 10वी पास. किती पास? 10वी पास. आणि जवळपास वेतन श्रेणी S1 आहे, म्हणजे 15,000 पासून ते 47,000 पर्यंत याचं पेमेंट असतं. तर मग ही जी वयोमर्यादा कधी गणली जाणार आहे? तर मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं, या तारखेला वयोमर्यादा ही आणि शैक्षणिक पात्रता ही या तारखेला काय पाहिजे? ती तर कंप्लीट पाहिजे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेतली जाते. कोणत्या पद्धतीनं? ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेतली जाते. याची एक्झाम IBPS घेणार आहे. कोण घेणार आहे? IBPS किंवा TCS घेतील. आणि या दोन्ही संस्था या एक्झाम ज्या आहेत ऑनलाईन पद्धतीने घेत असतात. त्यासाठी सिलेबस असणार आहे बघा, एकूण 200 गुणाची एक्झाम असणार आहे. किती गुणाची? 200 गुणाची एक्झाम असणार आहे. त्यासाठी मराठी या विषयासाठी 50 गुण, इंग्रजी या विषयासाठी 50 गुण, सामान्य ज्ञान या विषयासाठी 50 गुण आणि बौद्धिक चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता या विषयासाठी 50 गुण असणार आहे. आणि एकूण हे 100 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतील. असे एकूण या 100 प्रश्नांसाठी तुम्हाला 120 मिनिटाचा वेळ असणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. आता इथे शैक्षणिक पात्रता वगैरे संपली, तर आता आपण बघू यासाठी शुल्क किती आहेत, म्हणजे चलन किती आहेत. तर यासाठी चलन आहे बघा, अमागास प्रवर्ग म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी. कोणत्या? ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 1,000 रुपये चलन असणार आहेत. आणि बाकीचे मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900 रुपये चलन असणार आहे. मागासवर्गासाठी किती? तर मागासवर्गासाठी 900 रुपये चलन असणार आहे. तसेच माजी सैनिक किंवा दिव्यांगांसाठी शुल्क आकारला जाणार नाहीये. आणि एक्झाम मध्ये कोणत्याही पद्धतीने कोणत्याही अटीवरती तुम्हाला शुल्क परतावा मिळणार नाही. हे तर जाहिरातीमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. जर तुम्हाला या भरतीची पूर्ण तयारी करायची असेल, त्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपण 1 मे पासून या युट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये या सिलेबसचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेणार आहे. तसेच तुम्हाला जर आपल्या फ्रीमध्ये टेस्ट सिरीज हव्या असतील तर या टेलिग्राम चॅनलला आजच जॉईन होऊन जा, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी आपल्या टेस्ट सिरीज मिळतील आणि प्रत्येक भरतीची माहिती येते फ्रीमध्ये मिळेल. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जर या भरतीची सविस्तर PDF पाहिजे असेल तर या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. धन्यवाद.